मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची जो भूमिका आहे, मी जी भूमिका करतोय ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जस्टिस देण्याचं काम फिल्मच्या माध्यमातून मी केलं आहे. बरोबर. मित्रांनो, सिनेमाचा टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे आणि त्या टीजरमध्ये ना एक सीन आहे जो बघूनच अंगावर काटा येतो. आणि अवकारिका ही हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही. मनोरंजन तर तो करतोच पूर्ण पातळीवर. म्हणजे ह्युमर आहे त्याच्यामध्ये, एक कथा आहे. ॲक्च्युली फिल्ममध्ये तुम्ही सगळे सीन पाहिले तर सगळे डिफिकल्टच आहेत. कारण त्यांची जी अडीअडचणी आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांची रिॲलिटी आहे, जे ते काम करतात ते मला जस्टिस द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही त्या रिस्पेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघत नाही. कारण आपल्या घरीसुद्धा ते रोज येतात. आपल्याला त्यांचं नाव तरी आठवतं का? ही कुठंतरी मला खेदजनक बाब वाटते. पण दुर्दैवाने आता हे आपल्याला वेळ आलेली आहे की हे कुठंतरी आय ओपनर पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंबमध्ये. मित्रांनो, दैनंदिन जीवन जगताना ना आपल्या आजूबाजूला खूप असे महत्त्वाचे प्रश्न असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचरा आणि त्याचं व्यवस्थापन. आता आपण काय करतो, साधारणपणे कचरा घेतो आणि टाकून देतो. साफसफाई कामगार जो असतो तो नेतो आणि त्याचं पुढं काय होतं ह्याचं आपल्याला माहिती नाही. पण हे पुढं कचऱ्याचं साम्राज्य खूप मोठं असतं, ते वाढत जातं आणि तिथेही खूप साऱ्या स्टोरीज घडतात. त्यातलीच अशी एक स्टोरी घेऊन अवकारिका हा सिनेमा 1 ऑगस्टला आपल्या समोर येतोय. सिनेमातले कलाकार आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत रोहित आणि पूजा, दोघेही मस्तपैकी सेम कपडे घालून आलेले, ज्यावर ब्रँडिंग केलं मस्तपैकी अवकारिकाचं. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सिनेमा कसा आहे. रोहित, काय सांगशील, काय भूमिका आहे तुझी? एक योद्धाची भूमिका करतोय मी या चित्रपटामध्ये. आता योद्धा, तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेलच की योद्धा म्हणजे कोण योद्धा, बरोबर? एक सफाई कर्मचारी, एक सफाई योद्धा जो आपल्या घराचं बाहेरचं सगळं कचरा सगळं लक्ष ठेवून असतो आणि आपल्या आरोग्याची काळजी करतो, बरोबर? आणि आता त्याच्यामध्ये योद्धा म्हणजे ते वेगवेगळे योद्धा आले. जसं कोणी घंटागाडीवर असतं, कोणी रस्ता साफ करायला ग्राउंडवर असतं आणि कोणी गटर आणि नाले साफ करतात, बरोबर? तर ते गटर आणि नाले साफ करणारा त्यांची एक भूमिका मी केली आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून मी फिल्मला कनेक्टेड आहे. अरविंद सर सोबत मी ह्याच्या आधीही बरेचसे शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. आणि फिल्म खूप डेप्थ आहे. त्यांचं जीवन खूप हार्ड आहे. आम्ही जवळून पाहिलं आहे त्यांच्यासोबत. गेल्या 3 वर्षांपासून आम्ही रोज सकाळी 6 ते 10 सफाई कर्मचाऱ्यांना जाऊन भेटतो आणि त्यांचे अडीअडचणी समजून घेतो. फिल्म झाल्यानंतरसुद्धा आम्ही त्यांच्याशी कनेक्टेडमध्ये आहेत. आणि फिल्म करत असताना त्यांची जी अडीअडचणी आहेत ते फिल्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची जो भूमिका आहे, मी जी भूमिका करतोय ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जस्टिस देण्याचं काम फिल्मच्या माध्यमातून मी केलं आहे. मित्रांनो, ही मंडळी दुर्लक्षित केली जातात, पण हे आपले अनसंग हिरो आहेत. बरोबर. सो पूजा, तुझी या सिनेमात काय भूमिका आहे? या सिनेमामध्ये अवकारिकामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका साकारते. आणि अनुभव हा खूपच छान होता. ॲक्च्युली प्रत्यक्षात आपण जेव्हा त्यांच्या म्हणतात ना की सिनेमाच्या माध्यमातून खूप खोल अभ्यास करायला एक संधी मिळते, किंवा चारी बाजूनी आढावा घेतो किंवा अभ्यास करतो, किंवा पूर्ण त्याच्यामागे जे काही मेहनत असते किंवा रिअल लोकांना जाणून घेण्याची ती जी एक कामाप्रती, किंवा ते एक काम पण होऊन जातं आपलं. तर त्याच्यानंतर कळलं की ही खूपच अवघड अशी परिस्थिती आहे. म्हणजे पूर्ण ओव्हरऑलच कचरा हा तसा बघायला गेला तर सामान्य, किंवा एक म्हणतो ना की तसा हलका विषय किंवा सामान्य विषय डे टू डे लाईफमधला, पण त्याचा आपण पालन न करण्यामुळे कुठल्या पद्धतीने त्याचे इफेक्ट होऊ शकतात, दुष्परिणाम होऊ शकतात, हे यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वास्तव दाखवण्याचा, एक सामाजिक आरसा दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि अवकारिका ही हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही. मनोरंजन तर तो करतोच पूर्ण पातळीवर. म्हणजे ह्युमर आहे त्याच्यामध्ये, एक कथा आहे, पण त्याचबरोबर एक समाज प्रबोधन करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एक आत्मपरीक्षण करायला तो भाग पाडतो. आणि माझ्या मते हा एक आरसा आहे जो तुम्हाला आत्ताचं वास्तव जो दाखवतो आणि आपण काय करायला पाहिजे आणि आपण नेमकं कुठे उभे आहोत ह्याची एक जाणीव करून देतो, जी फारच भयावह आहे. म्हणजे ते आता कळेलच. 1 ऑगस्टला आमचा सिनेमा चित्रपट रिलीज होतो आहे, तेव्हा सगळ्यांना तो कळेलच की नक्की त्याच्यामागनं आम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, वास्तव काय आहे, आणि आपण ॲक्च्युअलमध्ये AI च्या जमान्यात कुठे उभे आहोत. बरोबर. मित्रांनो, सिनेमाचा टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे आणि त्या टीजरमध्ये ना एक सीन आहे जो बघूनच अंगावर काटा येतो. त्या सीनमध्ये रोहित आहे आणि मला तुला हे विचारायचं आहे की तो सीन करताना, किंवा असे इतरही भरपूर सीन असतील या सिनेमातले, सगळ्यात जास्त आव्हानात्मक कुठला सीन होता या सिनेमात तुझा करायचा? ॲक्च्युली फिल्ममध्ये तुम्ही सगळे सीन पाहिले तर सगळे डिफिकल्टच आहेत. कारण त्यांची जी अडीअडचणी आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांची रिॲलिटी आहे, जे ते काम करतात ते मला जस्टिस द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही
फिल्ममध्ये सगळे रिअल लोकेशन्सवर शूट केलं आहे. नदीमध्ये आम्ही शूट केलं आहे, नाल्यामध्ये शूट केलं आहे, मॅन होलमध्ये शूट केलं आहे. आणि करत असताना खूप असं जसं सरांनी आम्हाला विचारलं की सीन कुठले लक्षात राहतील, तर ऑल ओव्हर फिल्मचे सीन लक्षात राहतीलच. कारण फिल्म खूप इम्पॅक्टफुल फिल्म बनवली गेलेली आहे. रिअल अँड रॉ फिल्म आहे. त्यामध्ये फिल्ममध्ये सिंगर्सही चांगले आहेत. 3 चांगले सिंगर्स आहेत फिल्ममध्ये. नॅशनल लेवलचे सिंगर. येस, कैलाश खेर सर आहेत, सुनिधी मॅम आहेत आणि ज्ञानेश्वर मेश्राम सर आहेत. फिल्म करत असताना त्यांचा अनुभव, फिल्म करत असताना त्यांचे प्रॉब्लेम्स, फिल्म करत असताना लोक त्यांच्याशी कसं वागतात आणि स्वच्छता हे विषय किती इम्पॉर्टंट आहे, एन्व्हायरमेंट हे विषय किती इम्पॉर्टंट आहे, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रपटातून. आणि फिल्मचं साऊंड, बॅकग्राऊंड म्युझिक हे साऊथला झालेलं आहे. फिल्मला यू सर्टिफिकेट आहे. यू सर्टिफिकेट. सेंट्रल गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग फॉर द फिल्म. स्वच्छ भारत मिशन इज सपोर्टिंग फॉर द फिल्म. महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग फॉर दिस फिल्म. स्वच्छ भारतचे जे महाराष्ट्राचे हेड आहेत नवनाथ वाट सर, आमचं त्यांच्याशी चर्चा झाली आणि दे आर सपोर्टिंग फॉर द फिल्म. फिल्म इज व्हेरी इम्पॅक्टफुल फिल्म आणि पॉवर ऑफ पॅकेज फिल्म आहे. एक पैसा वसूल फिल्म आहे. विषय तर आहेत, एक मॅसेजिंग फिल्म आहेच, पण ते सोडून अजून लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला गेलं तर फुल ऑफ एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आहे. सो सिनेमाची प्रोसेस खूप मोठी असते आणि त्या प्रोसेसशी तुम्ही संलग्न आहात इतके दिवस, इतके महिने. सो माणूस म्हणून तुम्हाला काय दिलं या सिनेमाने? ॲक्च्युली फिल्मला ॲज अन ॲक्टर 5 वर्ष देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी बाकीचे काही प्रोजेक्ट सोडून दिलेत फिल्म करत असताना. फिल्मला कनेक्टेड असण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या प्रॉब्लेम्स आणि फिल्मला आपण कसं जस्टिस देऊ शकतो ह्याचा फुल प्रयत्न केलेला आहे. आणि फिल्ममधनं काय शिकला तुम्ही आता आम्हाला जसं विचारलं, फिल्ममधनं आधी तर ह्युमन बीन ॲज अन ह्युमन बीन कसं वागावं हे शिकण्यात आलं. कचरा कुठेही न टाकता डस्टबिनमध्येच टाकावं हे शिकण्यात आलं. एन्व्हायरमेंटशी किती प्रेम असावं एका व्यक्तीला ते शिकण्यात आलं. पेशन्स शिकण्यात आलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे शिकण्यात आलं की आपण एका कर्मचाऱ्यांना, एका योद्धाला त्या रिस्पेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघत नाही. कारण आपल्या घरीसुद्धा ते रोज येतात. आपल्याला त्यांचं नाव तरी आठवतं का? नाही आठवत. आपण कधी पाणी तरी विचारलं आहे का त्यांना? नाही विचारत. का? कारण आपण त्यांच्यासोबत बॉन्डच कधी बनवलं नाही. तर ही फिल्म इतकी श्युरिटी आहे की ही फिल्म पाहिल्यानंतर 90% ऑफ पीपल, 90% लोक चेंज होतील आणि तुमचा जो आदर आहे त्यांच्याबद्दल ते अजून वाढेल आणि तुमचा जो बॉन्ड आहे जो दुरावला आहे कुठंतरी स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांचा, तो कुठेतरी जवळपास येईल आणि स्वच्छता होणार नाही ही अशी मला खात्री आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी. पूजा, काय घेऊन जाणार सिनेमातून? या सिनेमातनं जसं रोहित म्हणाला पूर्णपणे त्याच्याशी सहमत आहे आणि आमचं सगळ्यांचंही तेच म्हणणं आहे की ह्युमिनिटीनी वागलं पाहिजे, जबाबदारीने वागलं पाहिजे. म्हणजे जसं आपण वैयक्तिक स्वच्छता आपल्या वैयक्तिक पातळीवर काटेकोरपणे पाळत असतो, पण कुठेतरी ते करताना आपण समाजाला मात्र अप्रत्यक्षपणे आपली जी जबाबदारी समाजाप्रती, निसर्गाप्रती असते, पर्यावरणाप्रती असते ती विसरून जातो. तर वैयक्तिक स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे तितकीच पर्यावरणाची स्वच्छता, सामाजिक स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे. हे सुद्धा आपण पूर्णपणे म्हणजे खरं तर कसं आहे ना की हा विषय ह्या AIच्या जमान्यात 21व्या शतकामध्ये बोलणं ही कुठंतरी मला खेदजनक बाब वाटते. पण दुर्दैवाने आता हे आपल्याला वेळ आलेली आहे की हे कुठंतरी आय ओपनर पाहिजे. त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट कदाचित हेल्प होऊ शकतो याच्यासाठी की वास्तव काय आहे. आणि मी जसं आता म्हटलं की एवढ्या टेक्नॉलॉजीच्या आणि AIच्या जमान्यामध्ये सुद्धा आपण बेसिक की कचरा नियोजन करा, कचरा हा कचरा पेटीतच टाका, आपली काहीतरी जबाबदारी आहे असं नाही आहे, ते आपलं रुटीन असलं पाहिजे. हे पूर्णपणे काय म्हणतात ना आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि ते आता काळाची गरज आहे. आणि आज जर आपण त्याच्यावर कंट्रोल मिळवू शकलो तर येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल असं माझं पर्सनल मत आहे. आणि त्यामुळे अवकारिका म्हणजे आता आणि चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं तर मी हे सांगेन की जसं की आपण सगळे जाणतो की हिंदी चित्रपटसृष्टी काय, मराठी चित्रपटसृष्टी काय, मनोरंजनाच्या नावाखाली निखळ मनोरंजन तर दुरापास्त झालेलं आहे. पण या जमान्यामध्ये सुद्धा मनोरंजनाबरोबरच कुठंतरी आय ओपनर देणारा अवकारिका चित्रपट आलेला आहे आणि मला असं वाटतं तो प्रत्येकाने बघावा. त्याच्यासाठी नाही की मनोरंजन तर होणारच आहे, पण आपली जबाबदारीची जाणीव जी कुठंतरी आपण विसरलो आहे, कुठंतरी एक म्हणतात ना की दृष्टीपलीकडे गेलेली आहे, तर ती जागी करणं खूप आता दिस इज हिट टाईम मी तर म्हणेन. त्यामुळे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट की हा चित्रपट सगळ्यांनी एक कर्तव्य म्हणून का होईना तरी बघितला पाहिजे, एकदा तरी बघितला पाहिजे.
जसं की कलाकारांनी सांगितलं आपल्याला की या सिनेमाला शासनाकडनं खूप सपोर्ट मिळाला आहे आणि सगळ्या शासनाकडनं म्हणजे भारत सरकारतर्फे, महाराष्ट्र सरकारतर्फे सर्वांकडनं सपोर्ट मिळाला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ती पब्लिककडनं, प्रेक्षकांकडनं सपोर्ट मिळणे. तर आता बारी आली आहे की चांगल्या सिनेमांना सपोर्ट करणे आणि अशा समाज प्रबोधनपर सिनेमांना तर आपलं कर्तव्य बनतं ना माणूस म्हणून, की आपण गेलं पाहिजे आणि असे सिनेमे पण बघितले पाहिजे. सो 1 ऑगस्टला अवकारिका तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.